नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चोरी प्रकरणावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. प्रभू श्रीरामच्या नावावर सत्ता मिळवणाऱ्या भाजपने भ्रष्टाचारातून रामालाही सोडले नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच राम मंदिर परिसरातील कथित गैरव्यवहार आणि चोरी प्रकरणाची प्रवीण तुकाराम मुंडे यांच्यामार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही गोटे यांनी केली. प्रभू रामचंद्राच्या नावावर भाजपने देशामधल्या प्रत्येक शहरात गावात विटा गोळा केल्या, पैसे गोळा केले आणि सगळ्या हिंदूंना असं वाटलं की राम मंदिर होत आहे म्हणून त्या सगळ्यांनी श्रद्धेने दिलं. पण हे इतक्या हलकट, नीच आणि नालायक आहेत, त्यांना लोकांच्या श्रद्धेचे काही घेणं देणं नाही. 9 कोटीला जमीन जी विकत घेतली ते राम मंदिरात 1200 कोटीला विकली, लक्षात. त्यानंतर दानपेटीमध्ये जवळजवळ 1400 कोटी रुपयापासून 5000 कोटी रुपयापर्यंत अफरातफर झाली. मी आताच वाचलं एका संताचं हे की मी राम मंदिराला इतकं सोनं दागिने गोळा करून दिले, काही हिशोब नाही. काय म्हणजे हे चंगेज खान, औरंगजेब, मूर्तिभंजक अफजल खान काय याच्यापेक्षा सुद्धा पुढे निघून गेलेले आहेत. त्याला तरी लाज वाटली सुद्धा मंदिरामध्ये पैसे खायला, पण याला अजिबात लाज नाही आहे, लक्षात. आणि आता हिंदू लोकांचा विचार केला पाहिजे. हे सगळे बिघडी आहे काय. आणि ज्या रामचंद्राच्या नावावर तुम्ही सत्तेमध्ये आले त्यालाच तुम्ही विसरले, त्याचे भ्रष्टाचार केला. ज्या लोकांनी प्रभू रामचंद्राला भ्रष्टाचार सोडला नाही ते लोक आपल्या मतदारांना सोडणार आहेत का? हा साधा प्रश्न आहे. आपली काही मागणी का? माझी मागणी अशी आहे की सुप्रीम कोर्टाच्या सिटिंग न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमावी. तुकाराम मुंडे आहेत, प्रवीण गेलाम आहेत, हरियाणामधले वधवा आहेत, असे अधिकारी जे आहेत निवडक, अशा 2 लोकांना त्याच्यावर नेमावं आणि ही चौकशी करावी. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.